आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। मी शानूर शेख हसन, राहणार साजापूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज विषय असा आहे का मी येत्या 2 वर्षापासून साजापूर ग्रामपंचायत अतिक्रमण संदर्भात पाठपुरावा करत आहे। तरी का पाठपुरावाची दखल घेऊन संबंधित डिव्हिजनल कमिशनर साहेब आणि जिल्हा परिषद सीओ साहेब व पंचायत विभाग व गट विकास अधिकारी यांनी एकदा नाही दोनदा साजापूर ग्रामपंचायतला आदेश दिला का बाबा तुम्ही ग्रामपंचायत अधिनियम 1958 व 52-53 नुसार तात्काळ नाजिमा सुलेमान शेख यांचे 440 स्क्वेअर फीट अतिक्रमण ची कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल सबमिट करा। परंतु हे आदेश देऊन 1.5 महिना झाला तर आजपर्यंत ग्रामसेवकांना कोणतेही याच्यावर कारवाई केलेली नाही। याचा अर्थ असा आहे का याला काहीतरी ग्रामसेवक पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। तर वरिष्ठ जे अधिकारी जे आदेश देतात त्या आदेशाचं पालन करणं ग्रामसेवकचं आहे, पण ग्रामसेवक असं काही करत नाही। स्वतःची मनमानी करून आणि कोणाच्या प्रेशरमुळं आणि कोणाच्या दबावामुळं हे ग्रामसेवक हे करतात हे त्यालाच माहीत आहे। तर माझी अशी विनंती आहे, आज पण सुद्धा मी तर जिल्हा परिषद सीओ साहेब आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना ग्रामसेवकाची लेखी तक्रार दिलेली आहे का बाबा ग्रामसेवक अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत आहे। तर अतिक्रमण काढणं म्हणजे कसं, याचा अर्थ असा आहे का तुम्ही अतिक्रमण जी मोहीम चालू आहे, तुम्ही गरिबाचे बी घरं पाळले, श्रीमंताचे बी पाळले, का पाळले, काय जे अनलिगल होतं ते पण पाळले आणि लिगल पण पाळले। मग हा तर मुद्दा जे आहे सर्व चौकशी करून हा सिद्ध झालेला आहे 440 स्क्वेअर फीट अतिक्रमण। मग हा अतिक्रमण का बरं ग्रामसेवक काढत नाही, हे सर्व प्रकरण ग्रामसेवकवर थांबलेलं आहे। मग ग्रामसेवक कोणाच्या अंडरमध्ये काम करतो, आता वरिष्ठ अधिकारी डिव्हिजनल कमिशनर साहेबाच्या अंडरमध्ये जिल्हा परिषद काम करते, जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये पंचायत विभाग काम करते आणि पंचायत विभागच्या आदेशमध्ये अंडरमध्ये पंचायत समिती काम करते आणि पंचायत समितीच्या अंडरमध्ये ग्रामपंचायत काम करते। आता हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशाचं पालन हा ग्रामसेवक करत नाही, म्हणजे हे चुकीची गोष्ट आहे। तर अशा ग्रामसेवकावर तात्काळ 1959 कलमनुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी। त्याकरता मी आज जिल्हा परिषद येथे मी लेखी तक्रार दिलेली आहे। याच्यावरती अजून 15 दिवस अगोदर मी एक पत्र बी दिलेलं होतं 14 तारखेचा। येणाऱ्या 14 तारखेला मी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत अतिक्रमण 440 स्क्वेअर फीट अतिक्रमण निघत नाही आणि दोषी ग्रामसेवकावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं मी लेखी तक्रारमध्ये दिलेलं आहे। म्हणजे ते ग्रामसेवक आहे तर मग त्यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर मग काहीच हालचाल केली नाही का? त्यांनी 1.5 महिना झाला आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही। सरपंच कोणी तुमचं? सरपंच आमचं तिथलं जनार्दन भागाजी बनसोडे सरपंच होता, पण ते हद्दविकाराच्या विकाराने ते सध्या त्यांचं निंदन झालं, पण ते कामकाज आता उपसरपंच कैसर शेख हे पाहत आहे। एकूण किती बॉडी 12 तर मग ग्रामसेवकाचं म्हणणं काय नेमकं? ग्रामसेवकाचं म्हणणं असं आहे की बाबा वरून मला पत्र आलेलं आहे, पण मी याच्यामध्ये सदस्याच्या सांगण्यावरून मी अतिक्रमण काढणार। सदस्यांनी समजा समर्थन दिलं तर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं। त्यांनी समजा मीटिंग घेतली सदस्यांची, अजून सदस्यांनी समजा अतिक्रमणच्या समर्थनार्थ समजा पाठिंबा दिला तर त्यांचं पण सदस्यत्व रद्द होतं, असं तुम्ही त्यांना सांगितलं नाही का? नाही, मी सांगितलं जे कायद्यानुसार जर त्यांनी अतिक्रमणाला समर्थन दिलं आणि अतिक्रमण काढण्याचं नाही सांगितलं तर सदस्यावर 139 प्रमाणे आम्ही कारवाई करण्याची मागणी करू। मग सरपंचांतून भेटले का? म्हणजे जे उपसरपंचाला आम्ही भेटलेलो आहे आणि ग्रामपंचायत सदस्याला पण मी भेटलो। ते म्हणतात आमच्या सदस्याच्या याच्यामध्ये काही रूल नाही, गावाचं असून आम्ही सदस्य काही म्हणणार नाही। ते पत्र ग्रामसेवकाला आलेलं आहे, ते ग्रामसेवकांनी पोलीस बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढावा। तुमची शेवटची मागणी काय राहील? तुमचं म्हणणं काय शेवटी? ग्रामसेवक दोषी आहे का ग्रामसेवक का काम करत नाही आणि अपील काय करणार तुम्ही? जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अपील काय करणार?
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारिणी अधिकाऱ्याला याच्यासाठी अपील करणार सर. काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशाचं पालन ग्रामसेवकांनी आतापर्यंत केलेलं नाही. येत्या 1.5 महिन्यापासून ग्रामसेवक इथे टाळाटाळ करीत आहे आणि त्याप्रमाणे याचा अर्थ असा आहे का ग्रामसेवकांना काहीतरी मोठी कोटी रक्कम घेऊन आणि हे कुठंतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. माझं नाव शेख शानूर शेख हसन, राहणार साजापूर, तालुका जिल्हा छत्रपति संभाजीनगर और किसान सभा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट.